स्ट्राईक रोटेट झाला आहे. स्ट्राईकवर नवीन फलंदाज अजिंक्य. दुसरा चेंडू घेऊन रॉकी अजिंक्य यांच्यासाठी चांगली अशी सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघासाठी. पहिला चेंडू सुरेख आणि त्याच्यावर एक धाव होईल. म्हणजे आपल्या धावांचा श्रीगणेशा झालेला आहे रातोडी बॉलच्या संघाचा. तर दुसरा चेंडू घेऊन रॉकी अजिंक्य यांच्यासाठी. बघूया अजिंक्य काय करतील रॉकी यांच्या समोर. त्यांच्याकडून फटका फसला. बैट है बाई से हाथ से बताओ बैट से है बाई से. तर फटका फसला असला तरी बाईकच्या स्वरूपात 4 धावा. आपका जो भी डिसीजन है वो यहाँ पे बता दीजिए. फटका जरी चुकला असेल तरी 4 धावा रातोडी बॉलच्या संघाला मिळाल्या आहेत 22च्या. तर 2 चेंडू 5 धावा. दोन्ही फलंदाजांचा विचार जुळता जुळता लेग साईडच्या दिशेने स्टीप खेळण्याचा प्रयत्न दोघांचा. दुसरा चेंडू घेऊन रॉकी पुन्हा एकदा तयार अजिंक्य यांच्यासाठी. त्याला लेग साईडच्या दिशेने कट करत पुन्हा 1 धाव. आता मात्र दोन्ही फलंदाजांच्या फळीतून 1-1 धाव आलेली आहे. म्हणजे कुठेतरी सुरुवातही मिळालेली आहे. पुढील चेंडू घेऊन रॉकी. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणताय. एक 22चा चौका आला आहे त्यांच्या बॉलिंगमध्ये. पुन्हा एकदा रॉकी त्याला डाऊन द ट्रॅक ऑफ साईडच्या दिशेने पॉईंटच्या जवळून 4 धावा धोलू यांच्या बॅटमधून. अतिशय आक्रमक फटका. पहिलाच आपल्या क्रीजच्या बाहेर आले होते. पुढे एक फटका धोलू यांचा. पुढील चेंडू घेऊन रॉकी पुन्हा एकदा तयार धोलू यांच्यासाठी. हा 5वा चेंडू आणि त्याला पुन्हा बॅकफूट. जे पहिल्या चेंडूवर आपण बघितलं होतं की धोलू बॅकफूटवर जाऊन चुकली. कारण जेव्हा ते फ्रंटफूटला आले होते त्या 4 धावा पॉईंटच्या दिशेने मारले होते. पण चांगली अशी सुरुवात रातोडी बॉलच्या संघाकडून. कारण 5 चेंडू आणि 10 धावा. प्रति बॉल 2 रनचा सरासरी फलंदाजी होत आहे. शेवटचा चेंडू आणि आता बघा रॉकीने बसवले आहे. त्या चेंडूवरती पुढे येऊन चौकार लगावला होता. त्याच दिशेने बॉल वळून धोनीला घरी जायचा रस्ता दाखवला आहे. हा पहिला झटका लागला आहे रातोडी बॉलच्या संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. अतिशय सुंदर असं षटक म्हणता येईल रॉकी यांचं. एक 22 बाउंड्री नसती आली तर 6 धावाचं हे षटक होतं. इथे 10 धावा खर्च झाल्या आहेत. पण रातोडी बॉलच्या संघाची सुंदर अशी सुरुवात म्हणता येईल. कारण जरी तुमचा एक गडी गमावला असेल तरी तुम्ही 10 धावा करण्यात यशस्वी झाल्यात. तिथून या सरासरीने जर तुम्ही चाललात तर 40 धावा होतील 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि धोनू यांची जागा घेण्यासाठी आकाश अतिशय सुंदर फलंदाज आहेत. उजव्या हाताचे फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतील. तसंच रॉकी यांची जागा घेण्यासाठी बेब्या. त्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन बेब्या. पुन्हा बेब्या तयार अजिंक्य यांच्यासाठी. आतापर्यंत 2 चेंडू घेतले अजिंक्य यांनी. बघूया दुसरा चेंडू काय करतील. बेब्या सुंदर असा 4 धावा. 14 धावा झाल्या आहेत. थोडंसं बॉलला वॉच केला आणि लेट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पॉईंटच्या दिशेने 4 धावा आपल्या संघासाठी मिळवून दिल्या आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत रातोडी बॉलच्या संघाची. हा 3रा चौकार आहे त्यांच्या इनिंगचा. त्याच्यात 2 बॅटने आणि 1 बाईने आलेला आहे. 7 चेंडू आणि 14 धावा. जवळजवळ प्रति बॉल 2 रन. जी सरासरी सुरुवात केली होती त्याच सरासरी रन चालू आहे.
आता काहीतरी निर्णय करण्याचा विचार शिवशक्ती या संघाचा. पुन्हा एकदा गोंड्या तयार. आता थोडी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला आहे. क्षेत्ररक्षण जो संघ करत आहे त्या संघाने नोंद घ्यावी की आपल्याकडे 25 मिनिटाची कालावधी आहे. त्याच्यानंतर 2 रनची पेनल्टी आहे आणि आता मात्र नो बॉल. हा अवांतर चेंडू आणि तुम्हाला रूल सांगतो, अवांतर चेंडू जर तुम्ही नो टाकता आणि त्याच्यावर जर चौका येतोय तर 5 धावा काउंट होणार आहे. सॉरी 4च धावा काउंट होणार आहे. नो प्लस नाही आहे. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. थोडेसे थांबले होते पण तेवढी पॉवर जनरेट करू शकले नाही. पण एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही अजिंक्य यांना. आता मात्र स्ट्राईकवर आकाश जे धोलू यांची जागा घेण्यासाठी आले आहेत. धावा आहे 16. राठोडी बॉईज या संघाचा 8 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 16 धावा. काही समीकरण चालू आहे. प्रत्येक चेंडूला 2 धावा कुठे ना कुठेतरी येत आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने हे 2 आहे. पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा. तू बोललास तिथं वादावाद चालेल. पंचांचा जो पण निर्णय आहे तो मान्य करावा. तर पंचांचा निर्णय आहे 2 धावा. जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. पण एकच रिव्ह्यू आहे. जरी सक्सेस असला आणि नसला तरी तुम्हाला एकच रिव्ह्यू मिळणार आहे याची नोंद घ्यावी. बॅटिंग करणाऱ्या संघाला निवेदन आहे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता अथवा खेळ चालू करावा. कारण समोरच्या संघाकडे 25 मिनिटाची कालावधी आहे. त्याच्यात त्यांना त्यांचे 4 षटकं संपवायचे आहे. तर रिव्ह्यू घेतला आहे. रिव्ह्यू घेतला आहे की थोडा टाईम स्टॉप करावा. टाईम स्टॉप करावा. हा एकच रिव्ह्यू आहे. फलंदाजी करणाऱ्या संघांना सांगत आहे नंतर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. तर लवकरात लवकर कमिटीचा डिसिजन जो पण असेल तो मान्य करावा. अंपायरचा डिसिजन आहे 2 धावा. तर राठोडी बॉईजच्या संघाने चित्र लक्षात ठेवी. आपला रिव्ह्यू संपलेला आहे. प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू आहे. 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. मी पहिल्या चेंडूपासून सांगत आहे की प्रत्येक बॉलला 2 धावा तर येतच आहे. आतापर्यंत 8 मिनिटं खर्च केली आहेत शिवशक्ती यांनी 9 चेंडू हाताळायला. बघूया पुढे बेटा पुन्हा एकदा आपल्या 4था चेंडू घेत आणि ज्या प्रकारे डोलू आऊट झाले होते त्याच प्रकारे आकाशही आऊट झाले आहेत. त्यांनाही अर्ध्या पिचवर उभं केलं आहे बेजा यांनी आणि चंपूच्या रूपात हा दुसरा गडी बाद झाला आहे. राठोडी बॉलच्या संघाची सुंदर अशी सरासरी चालू आहे. काही गरज नव्हती आता त्यांची जागा घ्यायला आले आहेत जुगनू. अरे 5-6 बाकी आहेत. हे बघ सॅमी वाटतं. सॅमी आहे नंतर 2 क्वार्टर आहे. परत एक सॅमी आहे नंतर फायनल आहे. सुंदर अशी फलंदाजी चालू आहे राठोडी बॉलच्या संघाची. जरी 2 गडी गमावले असतील तरी धावसंख्या असते
18 म्हणजे आता ही 2 चेंडू आणि 2 धावा आल्या तरी 20 धावा 10-10च्या सरासरी तुमची चालूच आहे. पण बघूया जिग्नू यांच्या मनामध्ये एक काय आहे. तासात एक आहे, दोन 10 चेंडू ते आणि किती 11 धावा करायच्या आहेत. 3-4 असतील, पुन्हा 4 एकदा बेड्या 3-3च्या वर 3 तर वाजणारच आरामात. अतिशय सुंदर अशी झुंडी क्षेत्ररक्षण मंडळ यांच्याकडून जवळजवळ 3 धावा वाचवण्यात यश आला आहे. 9:30ला पहिल्याच बॉलवरती आपला खाता उघडला आहे जिग्नू यांनी. राखूदाला आधी विचार की त्याचं परफेक्ट चालत आली. 19 धावा झाल्या आहेत. हा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. हा हा शेवंत आहे ना. हा शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातला. हा बघूया या चेंडूवरती अजून काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू तर पायाचा वेग घेत पण लेग बाईकच्या स्वरूपात 1 रन आणि आता पण 2 षटकांचा खेळ संपला आहे. 20 धावा. आता तुम्ही 1.5 मिनिटाचा स्ट्रॅटेजी टाइम घेऊ शकता पण 1.5 मिनिटापेक्षा जास्त नको. तुम्हाला काही डिस्कशन करायचं असेल तर या 1.5 मिनिटात करून द्या. तुमची 12 मिनिटं ऑलरेडी संपलेली आहेत आणि राहिलेल्या 13 मिनिटात तुम्हाला 2 षटकं संपवायची आहेत. नंतर होणारा सामना चॅलेंजर वर्सेस जयबजरंग. तर दोन्ही कॅप्टनला निवेदन आहे का लवकरात लवकर समालोचन कक्षात घेऊन आपली नाणेफेक करून घ्यावी. आपल्याला नाणेफेकीचा कौल करायचा आहे तर दोन्ही कॅप्टन्सला निवेदन आहे की समालोचन कक्षात घ्यावे. तर त्यासाठी टाईम संपलेला आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा तोच गोलंदाज जिथून मॅचला सुरुवात झाली होती तोच गोलंदाजी मार्कवर आपल्या पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या. आता बघूया तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं आपल्या संघासाठी काय करतात. आतापर्यंत 2 गडी बाद केले आहेत. तर गडी बाद करण्याचं काम करतायत की धावा देण्याचा गोलंदाज आहे. दोघांची एक काम तर होणारच आहे. षटक घेऊन रॉकी अजिंक्य यांच्यासाठी पहिला चेंडू घेऊन रॉकी. सुंदर असा चेंडू पण त्याला ग्राउंडच आहे. सरळ लॉंगॉफच्या दिशेने 4 धावा अजिंक्य यांच्या बॅटमधून. अतिशय आक्रमक फटका दोन्ही फिल्डरच्या मध्ये गॅपमध्ये मारलेला हा फटका. सरळ पडद्याचा वेग घेत 4 धावा सीमारेषे पार हा चेंडू. पुढील चेंडू घेऊन रॉकी आणि पुन्हा एकदा 4 धावा. आता मात्र व्यवस्थित मारलेली आहे आणि त्यांच्यातही यश मिळाले आहे. पुन्हा एकदा 4 धावा. आता मला वाटते की कुठेतरी आक्रमक रूप राठोडी बॉयजचा फलंदाजाने घेतलेला आहे की इथून 2 ओव्हर 20 आणि आता 2 ओव्हर 30 म्हणजे 50 धावा करायच्या आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण अँटोनी यांच्याकडून. बघा अँटोनी जर हा चेंडू नाही हरवत तर हा चेंडू 4 धावा गेल्या असत्या. अतिशय सुंदर अशी सीट मारली होती. आतापर्यंत 3 चेंडू 9 धावा अजिंक्य यांनी केल्या. धावसंख्या आहे 29. 15 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. राहिलेले 9 चेंडू किती धावा करायच्या आहेत राठोडी बॉयजच्या संघाला. पुढील चेंडू घेऊन रॉकी. चौथा चेंडू शरद यांच्यासाठी आणि त्याला लेग साईडच्या दिशेने कट करत 1 धाव. झुंजूलाही माहीत आहे की माझा नॉन स्ट्रायकर बॅट्समन जो आहे त्यांनी आक्रमक रूप घेतला आहे तर जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढील चेंडू घेऊन रॉकी. हा 5वा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पण सुंदर क्षेत्ररक्षण वीरू यांच्याकडून. कुठेतरी हा चेंडू फोन करणे केला असता तर रनआउट करण्याची संधी मिळाली असती. शेवटचा चेंडू आहे. फोन करणार आहे. 30 धावा झालेल्या आहेत. हे जिते बाबा. शेवटचा चेंडू आहे. 31 धावा झालेल्या आहेत. बघा जर सरासरी 10ची पाहिली होती तर आता 5 चेंडू 11 धावा आल्या आहेत आणि हा शेवटचा चेंडू रॉकी यांचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू लॉंगॉनच्या दिशेने टॅप करत 1 धाव. धावसंख्या वाढ 32.
3 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा. आता तुमच्याकडे 8 मिनिटं आहेत हा शेवटचा षटक टाकण्यासाठी. इसकी मेहंदी थी बोली कि अभी मतलब दीदी गनू तो बोलता अभी तो गया ना गोलंदाजी मागवर आहे विरल. आता परत एक संयमी फलंदाजी राठोडी बॉलच्या संघाकडून. जरी 2 गडी गमावले असतील तरी 32 धावा झालेल्या आहेत. चांगला स्कोर म्हणताय. या षटकात तुम्ही 10 धावा बनवता तर 42 टार्गेट टोटल ठरू शकतो. 4 साईड बाउंड्री आहे. भरपूर गॅप आहे. जास्तीत जास्त धावा करणे गरजेचं आहे. जुगनू आपल्या संघासाठी किती धावा. जयबजरंगच्या कॅप्टनला निवेदन आहे समालोचन कक्षेत नाणेफेकीसाठी यावे. चॅलेंजरचे कॅप्टन आलेले आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचा षटक. सुंदर अशी फलंदाजी कुठेतरी क्षेत्ररक्षण करून कमी टार्गेटमध्ये रोखण्याचा निर्णय शिवशक्तीचा होता. त्याला थोडंसं बॅक केलं आहे. आता मात्र अवांतर चेंडू वाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 33. इसको बांध दो ना ये बांध नहीं रहा यार इसको भी बांधने वाला भाई रखना पूरा मत सीधी खेल रहा है पूरा खा दिया अरे सुन भैया इधर आ एक का 4 करना है और ऊपर थ्रो पे तू बॉल पकड़ने के पहले थ्रो फेंक और मैं क्या हो रहा हूँ तू बॉल पकड़ने के पहले थ्रो मारने मत जा तुझे 4 फेंक. 2 चेंडू खर्च झाले आहे. आतापर्यंत आपल्या 2 षटका 2 धावा दिल्या आहेत. वही हाथ किया जा रहा सरळ पडद्याखाली घेतला आहे. शिवराला हल्ल्याचाही मौका दिला आहे आणि 4 धावा. अतिशय वेगवान फटका जुगनू यांचा. 4 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 38. 39 धावा. 39 धावा. कट करत 40 धावा पूर्ण केल्या आहे. राठोड अतिशय सुंदर अशी सुरुवात राठोडी बॉल यांच्याकडून. आपले 2 गडी जमवले आणि 40 धावा बनवल्या आहेत. पुन्हा एकदा दुसरी धाव. अतिशय दक्ष क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यश मिळालं आहे. अरे कांडी को बोलना कांडी के साथ रहेगा पागल. हा 9 चेंडू आहे. 9 वर प्लस आहे रन. 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 42. अजूनही 2 चेंडू आहे. बघूया अजिंक्य. अरे आगे क्या बोल रहा है क्या बात कर रहे क्या दे रहे लाला क्या बोल रहा है. दुसरा धक्का राठोडी बॉलच्या संघाला. पण अतिशय सुंदर अशी फलंदाजी अजिंक्य यांच्याकडून. आपल्या संघासाठी 43 धावा बनवल्या आहेत. आणि कांडी के साथ रहेगा ये गन्नू कांडी के साथ जुगनू यांच्यासाठी. बघूया जुगनू रहेगा वो गाड़ी पे एक 2 सिगरेट मारने गए रहेगा गाड़ी पे आमचा जुगनू यांच्याकडे. इधर है बादशाह. पण अरे गाली देता अतिशय अरे किधर गया बादशाह. अरे किसी के साथ में उसको फोन लगा ना. विजयासाठी 43 धावांचं आव्हान दिलेलं आहे.
तितके सुंदर असं फलंदाजी म्हणतात रातोडी बॉलच्या संघाकडून. जवळजवळ हा सामना जिंकण्यासाठी प्रति ओव्हर 11 धावा तुम्हाला करायच्या आहेत. बघा या बोर्डसाईड बाउंड्रीमध्ये 11 धावा प्रति ओव्हर होऊ शकतात. अवघड असं काही नसतं क्रिकेटमध्ये. आपण टाइम सेट करावा. टाइम सेट करा त्याशिवाय गेम चालू होणार नाही. पूरा 50
पंचवीस मिनिटात आपल्याला 4 षटकं संपवायचे आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला निवेदन आहे की तिथनं ऐकून घ्यावे. 25 मिनिटात 4 षटकं संपवण्याची 2 रनची penalty आहे. स्ट्राईकवर आहे विराट. कॅप्टनने भरोसा दाखवला. कोणत्या प्रकारे हाताळतील वेगवान बाहेर काढला. बॅट्समनला कळाला नाही आहे ते चेंडू. शॉर्ट बॉल सुंदर सुरुवात यांच्याकडे. 43 धावांचं आव्हान दिलं आहे आणि त्यात पहिला चेंडू सगळी टप्प्यावर टाकलेला आहे. आपला दुसरा चेंडू घेऊन तयार क्रीडा यांच्यासाठी. आणि ऑफसाईडच्या दिशेने कॅचमधून काढला आहे. 4 धावा. अतिशय अपना मैच इधर उधर भागते रहता है बेलवड़े. दुसरा चेंडू शॉट दिल्याने वाईट बॉल. अवांतर चेंडू कुठेतरी रनचेल होऊ शकते. अरमान भाई शिवशक्तीचे फलंदाज कारण 2 भाई इधर टच मत करा. पुन्हा एकदा अवांतर टच मत कर. आ गया ब्रो अरमान भाई. 10 धावा. कोई बात बघा चल बाय गोर फटे फटे. आपला तिसरा चेंडू घेऊन देणारी इंग्लंड यांच्यासाठी आतापर्यंत 1 डॉट चेंडू आणि 4 धावा ऑफसाईडला पॉईंट. तिसरा चेंडू आणि त्याला लेट कट करत 4 धावा. बॉलला शेवटपर्यंत बघितलं आणि समोरच्या हाताने लेग साईडच्या दिशेने कट करत 4 धावा. आता मात्र 10 धावा झाल्या आहेत 3 चेंडूत. काय समीकरण बदललं आहे बघा मॅचचं. आपल्याला सामना जिंकण्यासाठी प्रत्येक ओव्हरला 11 धावा करायच्या आहेत आणि आपण 3 चेंडूत 10 धावा केलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी इंग्लंड यांच्याकडून. पहिला चेंडू डॉट आला होता. त्याच्यानंतर 2 चेंडूत 10 धावा बेनाली यांच्या. कुठेतरी आपलं संयम परत मिळावं लागणार आहे बेनाली यांना. पहिला चेंडू अतिशय सुरेख टाकला होता. एक ब्रेक टाकला होता. पडून बाहेर काढला होता. त्याच्यानंतर कुठेतरी शॉर्टची डिलिव्हरी करत आहे. आपला पुढील चेंडू घेऊन बेनाली. आज या षटकातला 4था चेंडू. पहिलं षटक बेनाली यांचं. आणि आता ऑफसाईडच्या दिशेने एक सुंदर खेळ रॉस्टन यांचा. अतिशय सुंदर खेळ रॉस्टन यांचा. पॉईंटच्या दिशेने हा चेंडू सुंदर असा झेल पकडला आहे. बघा तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर त्याच्यासाठीही इथे पुरस्कार आहे. हेही लक्षात ठेवा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही इथे पुरस्कार देण्यात येणार आहे. झेल पकडला होता रॉस्टन यांनी. बॅट्समन लवकरात लवकर क्रीजमध्ये यावे. अँथोनी मिडलची जागा घ्यायला अँथोनी. आतापर्यंत 4 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा एक ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी दिलेला आणि मोठा विकेट मिळवला आहे बेनाली यांनी. पण त्याचं खेळ पुन्हा रॉन्स्टन यांना जातं कारण तो खेळ खूप चांगला पकडला होता रॉन्स्टन यांनी. 4 चेंडू आणि 10 धावा. 5वा चेंडू घेऊन बेनाली पुन्हा एकदा त्या अँथोनीसाठी. अतिशय सुंदर अशी सुरुवात म्हणता येईल. दोन्ही संघांची सुरुवात जर बघितली तर राठोडी बॉयजांचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 1 विकेट होता आणि त्याच प्रकारची सुरुवात आहे शिवशक्ती या संघाची. पण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अँथोनी बघूया ज्या पद्धतीने इराणने सुरुवात केली होती
त्याच पद्धतीची फलंदाजी बघायला मिळते का? आता मात्र अंपायर डिसिजन आहे, रनआउटचा कॉल आहे. रेफराय केला आहे बॅट्समॅनने. हा तुमचा एकच रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू फक्त कमिटीला बघायला मिळणार आहे, बाकी कोणाला नाही. तर कमिटीचा जो पण डिसिजन आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल, कारण 5वा चेंडू होता. म्हणता येईल या फलंदाजाला चांगली सुरुवात मिळाली होती. 6 धावा झाल्या होत्या 4 चेंडू. बघा एका झेलने पूर्ण झेल पलटी केला आहे. काय झेल पकडला होता इडाल्यांचा आणि तिथून रन थांबवण्याचं यश मिळालं आणि 2 गडी बाद होती. जर हा आऊट झाला तर अंपायर डिसिजन तर आऊट आहे, पण बॅट्समन रेफर आहे. फॉर्मवर लिहिलेला आहे, रॉकी फॉर्मवर लिहिलेला आहे. डिसिजन असेल तर मान्य करावं. बॅट पोचली होती, बॅट हवेत होती, तर हा दुसरा गडी बाद झाला आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण बघा. पहिला एक गेम नंतर रनआउट, म्हणजे गोलंदाजाला जरी यश मिळत असेल तरी फलंदाज स्वतःहून आऊट होण्याचा प्रयत्न करत आहे. काही गरज नव्हती विरू यांना ही रन धावायची, कारण 10 धावा झाल्या होत्या आणि 5च चेंडू झाले होते. कुठेतरी बॅकफूटवर जाऊन लेग साईडला कट करण्याचा तो विचार अँथोनी यांचा होता आणि तो चेंडू पायाला आदळल्यानंतर जे रनआउट विरू यांचा विकेट गेलेला. आपण 5 चेंडू खर्च केले आहेत. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या, आपला टाईम चालू आहे. राठोड बॉल ते क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. 2 रनची पॅनल्टी लागली. बोलत आहे 5 रनची पॅनल्टी आहे. हा शेवटचा चेंडू तेनाली यांचा. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज बाद झाला, त्याची जागा घ्यायला डावखुरा फलंदाज भटक जायला आपल्या संघासाठी काय करतो. शेवटचा चेंडू घेऊन देणारी आता त्यांच्यासाठी चांगली क्षेत्ररक्षण अजिंक्य यांचं. तुम्हाला गरज आहे त्याच धावसंख्या चालू आहे. 11 धावा झाल्या आहेत. याच स्तरासाठी तुम्हाला विजय मिळू शकतो. नंतर होणारा सामना आहे ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना आहे. चॅलेंजर वर्सेस जय बजरंग. एक संघ फायनलला पोहोचलेला आहे. रॉकर्स ए हा संघ अतिशय सुंदर अशी सेमीफायनल झाली होती दोन्ही संघात. रॉकर्स बी वर्सेस रॉकर्स ए, त्याच्यामध्ये रॉकर्स ए या संघाने विजय मिळवला होता. सतत घेऊन कृष्णा बघा मालवणीमध्ये मॅजिक बॉलर म्हणून ओळख आहे. अतिशय चांगला गोलंदाज आहे कृष्णा. बघूया पद्धतीने तेनालीने गोलंदाजी केली आहे. काटा निकालने का काटे में गल फंस गए, काटे के हिंदी में फंस गए. कृष्णा काय करतात आपल्या संघासाठी. पहिल्या धावा 17 धावा खर्च झाल्या आहेत. शतक घेऊन कृष्णा पहिला चेंडू आदर्श संघासाठी आणि त्याला
कसा फटका मारला होता पण तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण डोलू यांच्याकडून. एक धाव. अतिशय सुंदर असा फटका आदर्श यांच्याकडून, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण डोलू यांच्याकडून. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 12. पुढील चेंडू घेऊन कृष्णा अँथोनी यांच्यासाठी. अँथोनी डाऊन द ट्रॅक आणि आता आपण शिकला क्षेत्ररक्षण कसं असायचं किडनी यांच्याकडून घालून हा बॉल सोडला आहे. 4 धावा. लाखों रुपया मतलब धावसंख्येत वाढ, धावसंख्या टर्की में बस पेरो टर्की में. अतिशय सुंदर असा गोलंदाज कृष्णा ट्रॅफिक बॉलर म्हणून ओळखतात ती मालवणी. हा तिसरा चेंडू घेऊन अँथोनी यांच्यासाठी. अतिशय आक्रमक दिसत आहेत दोन्ही फलंदाज. इसके लिए तो तिसरा चेंडू घेऊन कृष्णा अँथोनी यांच्यासाठी. मात्र पुढे येताना पाहिलं होतं मग चेंडू पायावर टाकला पण लेग साईडच्या दिशेने चक्करच. एक धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 17. 3 चेंडू 17 धावा. अतिशय सुंदर असा पाठलाग चालू आहे धावसंख्येचा. 17 धावा झाल्या आहेत. अतिशय सुंदर असा पाठलाग चालू आहे धावसंख्येचा. जर गडी न गमावता आपण या सरासरी खेळत राहिलात तर धावसंख्येपर्यंत पोहोचू शकता. पण तेवढे चप्पल आणि चारा पुन्हा एकदा कृष्णा चौथा चेंडू आदर्शांसाठी केला आहे. अतिशय सुंदर अशी खूप आदर्शांची. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 21. 6 धावा आल्या आहेत. सेकंड 45 का टार्गेट. खोलवर टप्प्याची चेंडू करत खेळण्याचा प्रयत्न केला. 4था चेंडू होता त्याच्यावर 10 चेंडूचा खेळ संपला आहे. 30 धावा झाल्या आहेत. 22 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 22 धावा. बॉल कृष्णा यांनी 22 धावा झाल्या आहेत. पहिल्याच सांगितलं होतं या धावांचा काय अभी तू ही बता दे, मैं कुछ बोलूँ क्या? उसको बोल दे. आदर्श यांच्यासाठी 22 धावा झाली आहे. अबे झाटू ये पूरा चल जाए. बोलते ग्राउंड पे आने का चूत मार के भाग जाता है. आक्रमक बॅटिंग करत आहे. चालू आहे शांत डोक्याने. कसलाही आरडाओरडा नसल्याने एकदम पुन्हा एकदा अवांतर चेंडू. 27 समीकरण आहे. 13 चेंडू आणि 16 धावा म्हणजे विजयासाठी तुम्हाला जवळजवळ 7.5 रन रिक्वायर्डेड आहेत. प्रति ओव्हर धावसंख्या 11च्या सरासरीने चालू होती. त्याला आता तुम्ही 7.5च्या सरासरीवर आणून ठेवली आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही सुंदर अशी फलंदाजी. एक धाव. अतिशय सुंदर बॅकअप आमिर यांचा. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 28. 1.5 मिनिटाचा स्ट्रॅटेजी टाईम असणार आहे. या 1.5 मिनिटामध्ये तुम्ही तुमचं ही पण प्लॅन आहे ते करून घ्या. बघा विजयासाठी 12 चेंडू आणि 15 धावा.
आज मुंबई मजा दोन षटकं संपवायला मेरे को लग गया बे, 18 मिनिटाची मुंबई फुटा कालावधी फुटा. बाकी आहे असं समालोचन कक्षेतून सांगण्यात आलेलं आहे. 14 मिनिटं तब झालेली मार आहेत. सकते आगे. त्याच्यानंतर जो सामना आहे तर जय बजरंग यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि अजूनही त्यांचा निर्णय आलेला नाही आहे. तर समालोचन कक्षात येऊन तुम्ही तुमचा निर्णय सांगावा. 12 चेंडू आणि 15 धावा. काय मॅच झाली आहे. एकदम शांत पद्धतीने रनचेज बघायला मिळत आहे. शिक्षक या संघाकडून आपले दोन गडी गमावले आहे. तरी कोणत्याही प्रकारचं टेन्शन दिसत नाही आहे. हे रन चेंज होऊ शकतात हेच दाखवत आहेत. 12 चेंडू आणि 15 धावा म्हणजे 7.5 रन प्रति ओव्हर तुम्हाला रिक्वायर्ड आहेत. काय फलंदाजी केली आहे आदर्शांनी येऊन या मॅचचं पूर्ण स्वरूप बदललं आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी आदर्शांची आणि त्याला तेवढीच सुंदर साथ एंटोनी यांची. तर बघूया पुढील षटक घेऊन देणारी 12 चेंडू आणि 15 धावा विजयासाठी. 12 चेंडू आणि 15 धावा. आपल्या 2 मिनिटाची कालावधी संपलेली आहे. राहिलेल्या 11 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं संपवायची आहे. राठोडी वाहिनी याच्याकडे लक्ष द्यावे. 11 मिनिटात तुम्हाला 2 षटकं संपवायची आहे. तर पुन्हा एकदा कॅप्टनने त्याच गोलंदाजावर भरोसा दाखवला आहे. त्याला पहिलं षटक हाताळायला दिलं होतं. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन बेनाली अतिशय सुंदर चेंडू आणि 1 धाव. आता मात्र गडी बाद होण्याचा थोडा जो चान्स होता पण तो गमावला आहे बेनाली यांनी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 29. सामना रंगला आहे यार. डॉक्टर क्रीडा मंडळ नोव्हेंबर चषक 2025 पहिलं पर्व आहे. अतिशय सुंदर असा सामना. रोख 25,000 आणि चषक तृतीय पारितोषिक 15,000 रुपये. अतिशय सुंदर असं आयोजन डॉक्टर क्रीडा मंडळ यांच्याकडून. चेंडू घेऊन येणारी एंथोनी यांच्यासाठी. आतापर्यंत खूप खेळाडूंनी खेळी दाखवली आहे. जवळजवळ ही रणचेस कशी करावी हे दाखवत आहे. आणि आता मात्र त्यात जरी बाद केला आहे बेनाली यांनी. पुढे येऊन खेळण्याचा जो प्रयत्न होता तो अपयशी ठरलेला आहे. अतिशय सुंदर चेंडू बेनाली यांचा. कुठेतरी कमबॅक. बघा जर 2 ओव्हर 28 धावा होऊ शकतात तर 2 ओव्हर 15 धावाही डिफेंड करू शकतात. 12 चेंडू 28 धावा झाल्या. आता 12 चेंडू 15 धावा करायच्या होत्या तेव्हा कुठेतरी कमबॅक बेनाली यांचा. अतिशय सुंदर असं चेंडू बेनाली यांचा. सर्व लक्ष्यांचा वेध घेतला आणि दुसरा झटका शिवशक्ती या संघाला. 29 धावा विजयासाठी 10 चेंडू आणि 14 धावा. मंडळ एंथोनी यांची जागा घ्यायला मंडळ 3 गडी बाद झाले आहेत. 10 चेंडू आणि 14 धावा. काय समीकरण आहे पुन्हा एकदा देणार आणि त्याला 1 धाव. पकोडा यांच्याकडे नवीन फलंदाजांनी आपला खाता उघडला आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 13 धावांची गरज. 9 चेंडू आणि 13 धावा समीकरण आहे. आतापर्यंत या 3 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. अतिशय सुंदर असं षटक. 12 चेंडू 15 धावा असताना या गोलंदाजांनी मात्र अवांतर चेंडू. धावा झाल्या आहेत. त्यासाठी 12 धावांची गरज आहे. चौथा चेंडू घेऊन देणार 4 धावा. पहिल्याच सांगितलं होतं की आदर्शची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे. काय फलंदाजी करत आहे. प्लेयरला हलायला येऊन गेलं नाहीये.
चेंडू सरळ सीमा रेषे पास. 8 चेंडू आणि 8 धावा. काय समीकरण करून ठेवलं आहे. जवळजवळ सामना एकतर्फा करून ठेवला आहे. 8 चेंडू आणि 8 धावा. काय समीकरण करून ठेवलं आहे. आपले 3 गडी तंबूला परतले असतानाही एकतर झुंज कशी द्यावी हे आदर्शांनी दाखवलं आहे. अतिशय सुंदर फलंदाजी आदर्शांची आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने त्याच एक धाव. अतिशय सुंदर. 7 चेंडू आणि 7 धावा. आतापर्यंत खूप सुंदर षटक टाकलं होतं बेनाली यांनी, पण त्या एका चौकाराने पूर्ण समीकरण बदललं आहे. 7 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू बघूया. शेवटचा चेंडू घेऊन बेनाली आणि 4 धावा. बॅटला लागलेला आहे. आपल्याला रेफरर मिळणार नाही. ती सक्ती आपला रेफरर आपण गमावलेला आहे. काय समीकरण आहे. या षटकामध्ये 12 धावा खर्च झाल्या आहेत. 6 चेंडू आणि 3 धावा. काय रनचेस केला आहे शिवशक्ती या संघाने. अतिशय सुंदर फलंदाजी आदर्श यांची. एकतर्फी फलंदाजी, एकतर्फी झुंज म्हणतायत. आपले 3 गडी तंबूत परतले असताना एकतर्फी झुंज दिली आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. शेवटची 6 मिनिटं बाकी आहेत. या 6 मिनिटात तुम्हाला ही षटक संपवायचे आहे. या 6 मिनिटं आहेत शेवटची. सहा चेंडू आणि 3 धावा. फलंदाजी केली आदर्शांनी. अतिशय सुंदर अशी फलंदाजी. 6 चेंडू आणि 3 धावा. विजयासाठी 3 धावा करायच्या आहेत. बॉलिंग मागतो आहे जुगनू. 4 धावा. जवळजवळ विजय निश्चित केला शिवशक्ती आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे आदर्श. त्यांनी आपली मॅन ऑफ द मॅचची जर्सी येऊन घेऊन जावी. एकतर्फी झुंज दिलेली आहे आपण. So the man of the match for the previous game, Adarsh, अपना आगा और अपना अवार्ड लेके जाओ. आदर्श वकील. Just